ग्रुपमध्ये चालू असलेल्या वादामध्ये आपण दोन नावं सध्या खूप मोठ्या प्रमाणात ऐकतोय. पहिलं नाव म्हणजे रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांचा एक ग्रुप बनलेला आहे, आणि जे दुसरं नाव आहे ते म्हणजे मेहुल मिस्त्री यांचा एक ग्रुप बनलेला आहे. पण मेहुल मिस्त्री यांचं टाटा ग्रुपशी कसं काय कनेक्शन, त्यांचा काय हक्क आहे याच्यामध्ये, हा प्रश्न सगळ्यांना पडत असेल. क्विक सगळी गोष्ट सांगतो. 1920च्या अखेर 1930च्या सुरुवातीच्या काळामध्ये टाटा ग्रुपला फायनान्शियली थोडी अनस्टॅबिलिटी आली होती, आणि त्यावेळी टाटा परिवाराचे जवळचे मित्र एफ ई दिनशॉ जे एक मोठे जमीनदार होते, फायनान्सर पण होते, तर टाटाच्या वाईट दिवसामध्ये त्यांनी टाटा स्टील आणि टाटा हायड्रोला वाचवण्यासाठी जवळपास 2 कोटी रुपयांचं लोन त्या काळामध्ये त्यांनी दिलं होतं, आणि त्या बदल्यात टाटा सनचे 12.5% शेअर्स त्यांना मिळाले होते. पण पुढे 1936 मध्ये हे दिनशॉ यांचं निधन झालं. तेव्हा त्यांच्या वारसदारांनी काही कारणामुळे तो हिस्सा विकून टाकला, आणि इथे सगळा गेम पलटला. कारण या संधीचा फायदा सायरस मिस्त्री यांच्या आजोबा जे शापूरजी पालनजी ग्रुपचे संस्थापक होते, पालनजी शापूरजी यांचे वडील होते शापूरजी मिस्त्री यांनी उचलला, आणि 1936 मध्ये टाटा सनचे 12.5% शेअर्स खरेदी केले. पुढे त्यांना आणखी चांगली अपॉर्च्युनिटी या ग्रुपमध्ये दिसली, त्यामुळे त्यांनी 1936 ते 38 मध्ये टाटा परिवारामधील ते काही इतर सदस्य होते, म्हणजे सायला, रोदाहबेह, दारब हे GRD टाटा यांचे भाऊ आणि बहीण होते, त्यांच्याकडून आणखी काही शेअर्स खरेदी केले, आणि त्यांच्याकडे टाटा ग्रुपचे 18.5% शेअरची हिस्सेदारी आली. आणि आजचं व्हॅल्युएशन माहिती तुम्हाला 6.96 ट्रिलियन रुपीज एवढं झालेलं आहे. परिणामी ते आज टाटा सन्स मधील टाटा ट्रस्ट नंतर सगळ्यात मोठा हिस्सेदार आहेत. या सगळ्यामध्ये मेहुल मिस्त्री हे सायरस मिस्त्री यांचे चुलत भाऊ आहेत, ज्याच्यामुळे आज ते सगळ्यांचे वारसदार बनलेत. आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ.